नमस्कार मित्रांनो, आज आपण एक नवीन विषय बघतो आणि तो विषय म्हणजे खरेदी खत। आयुष्यामध्ये आपण कधीतरी एकदा तरी मिळकत काही ना काही खरेदी करतो, मग ते घर असो किंवा शेतजमीन असो। आणि अनेक वेळा अशी मिळकत घेताना आपण काय काळजी घेतली पाहिजे त्याबाबत या व्हिडिओमध्ये मी आपल्याला माहिती देणार आहोत। खरं तर माझ्याकडे एक माणूस आला आणि त्याला खरं जिल्हा कोर्टामध्ये अपील करायचं होतं आणि त्याची वाद असा होता की त्याने एक जमीन खरेदी घेतली होती आणि ती जमीन एक 6 ते 7 वर्षापूर्वी त्या जमिनीचं खरेदी खत झालं आणि खरेदी खत चालू असताना त्या मिळकतीबद्दल तो जो त्याला ज्याने खरेदी दिली त्याच्या भावाने कोर्टामध्ये दावा दाखल केला होता आणि कोर्टामध्ये त्या भावाच्या दाव्यामध्ये म्हणजे जो खरेदीदार देणारा आहे त्याच्या विरुद्ध निकाल गेला आणि परिणामी जे क्षेत्र आहे ते क्षेत्र पुन्हा ज्याने खरेदी घेतलं त्याच्या विरुद्ध निकाल लागल्यामुळं ते त्या क्षेत्रावरती त्याला पाणी सोडावं लागलं। खरं तर अशी अनेकांची फसवणूक होते। अनेक वेळा बँकेचा बोजा असताना उतार्याला नोंद नसल्यामुळं आपण क्षेत्र खरेदी घेताना फसतो, नंतर प्रॉपर्टी बँक जमा करते। मग अशा परिस्थितीमध्ये खरेदी खत घेताना आपण काय काळजी घेतली पाहिजे? खरं तर मी आपल्याला याच्यामधून याची जागृती करतोय। खरं मिळकत खरेदी घेताना माणसाने त्या मिळकतीचं टायटल जे आहे ते चेक करणं गरजेचं आहे। खरं तर त्याच्या रेकॉर्डच्या जे सर्व नोंदी असतील त्याचे भूमी अभिलेखला जे रेकॉर्ड असेल ते तपासलं पाहिजे आणि तपासल्यानंतर त्या मिळकतीबाबत तुम्ही चांगल्या तज्ञ वकिलामार्फत सर्च अहवाल घेतला पाहिजे। खरं तर सर्च अहवाल घेताना किंवा शोध अहवाल त्याला आपण म्हणतो मराठीमध्ये, तो शोध अहवाल घेतल्यानंतर त्या मिळकतीची तुम्हाला पार्श्वभूमी कळते। खरं तर बऱ्याच वेळा अनेक लोक एकदा व्यवहार ठरल्यानंतर तुम्हाला घाई करतात आणि ते म्हणतात तुम्ही लगेच खरेदी खत करून टाका आणि मग त्यावेळेस कुठेतरी घाईमध्ये आपण व्यवहार करतो आणि निश्चित त्याच्यामध्ये फसतो। तर मिळकत खरेदी घेताना सर्च अहवाल जर तुम्ही घेतला तर तुम्हाला ती मिळकत वडिलोपार्जित आहे की सोय संपादित मालकीची आहे। जर मिळकत वडिलोपार्जित असेल तर तुम्ही जो खरेदी देणार आहे त्याचे इतर वारस आहे त्या वारसांची सुद्धा संमती घेणं गरजेचं आहे आणि मग ती संमती घेतली तुम्हाला भविष्यामध्ये अडचण किंवा अडथळा राहत नाही। तसंच तुम्ही जर त्याचा सर्च अहवाल घेतला तर त्या सर्च अहवालामध्ये तुम्हाला त्या मिळकतीबद्दल कोणता बोजा जर असेल किंवा त्या मिळकत कुठे दान गहाण लीज लीन किंवा जड जोखमामध्ये गुंतलेली असेल तर त्याचं लगेच तुम्हाला माहिती होते आणि तुम्ही त्या संबंधित जो खरेदी देणार आहे त्याला त्या सांगून ते मिळकत स्वच्छ तुम्हाला खरेदी घेता येते। दुसरा भाग आहे की आपण सर्च अहवाल घेण्याबरोबर मिळकतीच्या अनुषंगाने टायटल त्याचं व्हेरिफिकेशन करण्यासाठी पेपर नोटीस देणं गरजेचं आहे। कारण पेपर नोटीस दिल्यानंतर तुम्ही उद्या उद्या कोणी या खरेदी खताबद्दल ऑब्जेक्शन घेतलं तर तुम्हाला म्हणता येतं की मी बोनाफाईड परचेसर आहे, मी मिळकतीच्या संदर्भात जाहीर नोटीस दिली आणि त्या 7 दिवसाच्या कालावधीमध्ये त्याला कोणीही हरकत घेतली नाही, म्हणून ते जे आहे ते माझं खरेदी खत योग्य आहे। तर मित्रांनो, कायद्यामध्ये बायर्स लायबिलिटी आणि परचेसर लायबिलिटी असं एक तत्व आहे। तर मिळकत घेणाऱ्याची काय जबाबदारी आहे ती सुद्धा त्यांनी पाळली पाहिजे, ती जबाबदारी त्यांनी पूर्ण केली पाहिजे। म्हणजे एखादी मार्केटमध्ये 4 चाकी गाडी विकायला दुकानदाराने ठेवली तर तिचं मशीन जे आहे ते खराब आहे, तिला जुनेच टायर आहे का याची सुद्धा ते पाहणी करणं किंवा मशीन नवीन आहे का याची पाहणी आपण जशी करतो तशी मिळकत घेताना सुद्धा आपली ती जबाबदारी आहे घेणाराची की मिळकतीचं टायटल व्हेरिफिकेशन करताना पूर्ण जबाबदारी घेणं गरजेचं आहे। खरं तर मिळकत घेताना तुम्ही पहिल्यांदा जर विसार पावती केली त्याला विसार पावतीला आपण दुसरा शब्द आहे साठेखत। मराठीमध्ये सांगायचं झालं साठेखत म्हणजे एक आपण लग्न जसं जमवतो साखरपुडा त्याला समजू आणि हा एकदा लग्न साखरपुडा जमवला म्हणजे साठेखत झालं। त्याच्यानंतर आपण काही दिवस देतो, मग आपण जे करतो ते खरेदी खत करतो त्याला आपण लग्नाच्या स्वरूपात बघू। म्हणजे मिळकत घेताना आपण काय जबाबदारी घेतली पाहिजे आणि
खरेदी खतामध्ये फसवणूक टाळण्यासाठी तुम्ही एकदा जर सर्च रिपोर्ट काढला, पेपर नोटीस दिली, त्या मिळकतीवर बोजे आहे ते पाहिलं गेलं, किंवा त्या मिळकतीबद्दल कोर्टामध्ये काही वाद पेंडिंग आहे का ते पाहिलं, तर तुम्हाला कोणत्याही अडचणींना सामोरं जावं लागत नाही. दुसरं मित्रांनो, याच्यामध्ये जर तुम्हाला येणे प्लॉटची खरेदी करायची असेल तर तुम्ही त्या मिळकतीचा येणे जो आहे तो कलेक्टरकडून त्यांनी येणे परमिशन घेतली का, तो लेआउट जो आहे तो अप्रूव्ह केलेला आहे का, त्या मिळकतींना जागेवरती त्या पद्धतीने त्या लेआउटचा प्रत्यक्ष जाऊन ताबा घेणं, हद्दी खुणा निश्चित करणं सुद्धा गरजेचं आहे. तसंच शेतजमिनीचा सुद्धा असाच भाग आहे. शेतजमीन खरेदी करताना सुद्धा तुम्ही की प्रत्यक्ष ताबा तुम्ही खरेदी खताच्या दिवशी किंवा अगोदर त्या ठिकाणी फिक्स करणं, त्याचं ज्या हद्दी खुणा निश्चित करणं गरजेचं आहे. आणि बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये तुम्ही जर प्रत्यक्ष जागेवर ताबा घेतला नाही तर मग ताब्याबद्दल वाद निर्माण होतात आणि प्रत्यक्ष तुम्हाला जे मिळणार होतं ते तुमच्या हातातून जाते. तुमच्या आयुष्याची जी गुंतवलेली पुंजी आहे ती निघून जाते. तुमच्या पदरामध्ये पश्चाताप करण्या पलीकडे काही उरत नाही. अनेक वेळा तुमच्याकडे ह्या प्रॉपर्टी घेताना एजंट लोक भेटतात आणि हे जे एजंट लोक आहे त्याला आपण दलाल म्हणतो. हे दलाल तुम्हाला एखाद्या स्टॅम्प वेंडरकडे किंवा ज्याला बऱ्याच वेळा असे अनेक स्टॅम्प वेंडर शिवाय अनेक असे कायद्यातली माहिती नसणारी लोक आहेत आणि त्यांच्याकडे नेऊन दस्त करतात आणि मग त्या दस्तामध्ये तुम्ही फसले जातात. खरं तर आपण बाळंतपण करताना चांगल्या डॉक्टरचा सल्ला घेतो आणि कदाचित तुम्ही असं जे बाळंतपण आहे एखाद्या दायनीकडे किंवा एखाद्या अकुशल स्त्रीकडे केलं तर निश्चित त्याच्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम व्हायची त्या स्त्रीला शक्यता असते. तसं मिळकत घेताना सुद्धा तुम्ही जर त्याच्यातल्या तज्ज्ञ माणसांकडून त्याचं डॉक्युमेंट केलं नाही किंवा एखाद्या तज्ज्ञ वकिलाकडून केलं नाही तर तुमचा त्याच्यामध्ये नुकसान व्हायची शक्यता असते. म्हणून मिळकत जी घेताना तुम्ही एकदम काळजीपूर्वक घ्या, त्याचा सल्ला घ्या आणि त्याच्यानंतरच डॉक्युमेंट करा, त्याच्यानंतरच पैशाचे व्यवहार करा.